नमस्कार मित्रांनो, कालच बौद्ध पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मित्रांनो, बौद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाखी पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांसाठी खूप मोठा सण मानला जातो. मित्रांनो, याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म, त्यांना ज्ञान प्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण ह्या तिन्ही घटना झाल्या होत्या. तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म हा लुंबिनी येथे झाला, जे आता नेपाळमध्ये आहे, आणि त्यांचे महापरिनिर्वाण हे कुशीनगर मध्ये झाले, जे की आता उत्तर प्रदेश मध्ये आहे. बुद्ध पौर्णिमा हा सण जगभरामध्ये साजरा केला जातो. मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांना महापुरुष, गुरु आणि मार्गदाता मानले जाते. जपानमध्ये 8 एप्रिल, तर तैवानमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी, तर भारतामध्ये वैशाखी पौर्णिमेला, अशा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्लीतील संग्रहालयातील गौतम बुद्धांच्या अस्थी सगळ्यांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात. या दिवशी बौद्ध धम्माचे अनुयायी सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर, गया आणि दीक्षाभूमी अशा पवित्र ठिकाणी जाऊन प्रार्थना करतात. या दिवशी वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे तिथल्या संस्कृतीच्या नुसार वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीलंका सोबतच आणखी काही आग्नेय आशियामध्ये हा दिवस वेसक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बौद्ध विहारामध्ये आणि घरामध्ये मेणबत्त्या लावले जातात, दिवे लावले जातात आणि फुले चढवले जातात. या दिवशी बोधी वृक्षाची देखील पूजा केली जाते आणि गरीब लोकांना भोजन आणि वस्त्र वाटप केले जातात. बौद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बिहारमधील बोधगया हे बुद्ध धर्मियांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र आहे. सुखाचा आणि राजगृहाचा त्याग केल्यानंतर भगवान गौतम बुद्धांनी 7 वर्ष कठोर तपस्या आणि साधना केल्यानंतर बोधगया येथे एका वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्ती झाली किंवा ज्ञान प्राप्ती झाली असे देखील तुम्ही म्हणू शकता. ही घटना वैशाखी पौर्णिमेला झाली, तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाचे 1 महिना स्मरण केले जाते व ध्यान केले जाते. मित्रांनो, हे ठिकाण बुद्धांशी निगडीत जरी असले तरीही आजूबाजूचे लोक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देतात. या महापरिनिर्वाण विहारात गौतम बुद्धांच्या शेवटच्या क्षणाची मृत्यूशय्यावर पडलेल्या अवस्थेतील 6.1 मीटरची मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवली गेली आहे. जेथून या मूर्तीसाठी माती काढली गेलेली आहे, तेथेच हे बुद्ध विहार तयार केलेले आहे. या विहाराच्या पूर्व भागामध्ये एक स्तूप आहे आणि तेथेच तथागत भगवान गौतम बुद्धांचे अंतिम संस्कार झालेले आहेत. 2 मे 1950 रोजी भारतामध्ये पहिली बुद्ध जयंती दिल्ली येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी झाली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवन कार्यांवरती विचार मांडले. दिल्लीनंतर महाराष्ट्रातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध जयंतीला 1953 पासून सुरुवात केली. महाराष्ट्रामधील बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईमध्ये होत असत. भारतात आणि महाराष्ट्रात सार्वजनिक बौद्ध जयंतीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली, म्हणून ते सार्वजनिक जयंती उत्सवाचे प्रणेते ठरतात. इतर सर्व धर्मसंस्थापकांच्या दिनी देशामध्ये सुट्टी मिळते, तर मग मानवतेचा महान संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीच्या दिनी सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यामधील एक सुट्टी कमी करा, नाही तर एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या, अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे व दबावामुळे केंद्र सरकारने 27 मे 1953 रोजी सार्वजनिक बौद्ध जयंतीच्या निमित्त सुट्टी जाहीर केली. या सर्व गोष्टींचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1953 ला झालेल्या मुंबईतील सार्वजनिक बौद्ध उत्सवामध्ये केलेला आहे. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी
आपले घरदार सोडून ध्यान मार्ग अनुभवला। वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि दुःखाचे मूळ आणि त्याला नाहीसे करणारा मार्ग सापडला। बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्व आणि मानवता, करुणा व समानता याचा पुरस्कार करणारा आहे। त्यांना बोधिवृक्षाखाली म्हणजेच गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली संबोधी हे ज्ञान प्राप्त झाले। म्हणजे त्यांना या जगात कोणते अबाधित सत्य आहेत आणि जगाचे रहाटगाणे कसे चालते या संबंधीचे ज्ञान प्राप्त झाले। त्यांना प्रथम 4 आर्य सत्यांचा जगात सर्वत्र चालू असलेले भांडण तंटे झगडे पाहून या पहिल्या आर्य सत्याची जाणीव तथागत भगवान गौतम बुद्धाला झाली। दुःख कशामुळे प्राप्त होते याचा विचार करताना त्यांना समजले हे सगळे लोभामुळे उत्पन्न होत आहे। एकाच वस्तूबद्दल 2 व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेला लोभ म्हणजेच ती वस्तू स्वतःला मिळवण्याकरिता भांडण तंटे झगडे होतात। त्यामुळे लोभ हे दुःखाचे मूळ आहे। तर मित्रांनो, या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाता जाता तुम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांचे काही विचार सांगून जातो। नंबर 1, जगामध्ये चंद्र, सूर्य आणि सत्य कधीच लपवले जाऊ शकत नाही। नंबर 2, तुमचे शत्रू जितकी तुम्हाला इजा करू शकतात त्यापेक्षा जास्त इजा तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला करू शकतात। नंबर 3, 1000 वाईट शब्दांपेक्षा एक चांगला विचार आपल्या मनाला शांत करून जातो। नंबर 4, तुम्ही नेहमीच योग्य आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आयुष्यातून काहीच शिकत नाहीत। नंबर 5, आपली जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, त्यातून आलेले शब्द घायल करतात, रक्ताचा सडा घालत नाही, फक्त एवढाच फरक आहे। नंबर 6, कोणी कसेही वागत असेल तर चूक हे चूकच असते आणि सत्य हे सत्यच। नंबर 7, गर्दीमध्ये उभं राहण्यासाठी काहीच करावं लागत नाही, मात्र एकटं उभं राहण्यासाठी धैर्य लागतं। नंबर 8, अर्थहीन वादापेक्षा अर्थहीन शांतता कधीही श्रेष्ठच असते। तर मित्रांनो, महामानव तथागत भगवान गौतम बुद्धांचे काही विचार मी आपल्या समोर मांडले। तुम्हाला जर एपिसोड आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।